नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कांद्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मीडियम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत। तुम्ही जरा मोठे जर घेतले तर 3 घेतले तरी चालतील आणि जर जास्त पाहिजे असलं तर जास्त घेतले तरी पण चालतील। त्याचं माप प्रमाण मी तुम्हाला बरोबर सांगते। तर हे कांदे आपल्याला पातळ कापून घ्यायचे। कांदे बघा मी कापून घेतलेले आहेत। असे पातळ कापायचे, जास्त असे मोठे पण कापायचे नाहीत आणि लय पातळ पण कापायचे नाहीत। आणि हे त्यासाठी बघा 1 गड्डी लसूण घेतलेला आहे। हा देशी लसूण आहे। जास्त लसूण नाही घालायचा कधी कांद्याच्या ह्याला, चटणीला कमीच घालायचा। हे 1 गड्डी लसूण आहेत, म्हणजे 15 ते 16 पाकळ्या आहेत फक्त। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचे धने, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप। हे सगळं आपल्याला मीडियम गॅसवर एकदम हलकसं भाजायचं, जास्त असं भाजायचं नाही, एकदम हलकं भाजायचं। बघा असं हलकसं भाजून घेतलेलं आहे। ह्याला लय वेळ काय भाजायचं नाही, एकदम लाल वगैरे असा कलर चेंज असा करायचा नाही, हलकसं भाजायचे। असं थोडंसं तडतड आवाज आला की काढून घ्यायचं। धने जिरे बडीशेप जी आपण भाजून घेतली होती बघा, अशा प्रकारे भाजलेले, जास्त एकदम लाल पण केलेले नाहीये। आता हे एकदम आपल्याला बारीक कुटून घ्यायचे। तुम्ही मिक्सरला घेतलं तरी चालेल, नाहीतर मी आता हे खलबत्त्यात कुटणार आहे। खलबत्ता घेतलाय बघा, त्याच्यामध्ये हे आपण टाकून घेऊयात। जरा थंड झालं की नाही कुटायचं, एकदम बी थंड नाही व्हायला द्यायचं, साधारण थंड झालं की हे कुटून घ्यायचं। आता ह्या कढईमध्ये आपण धने जिरे भाजले होते, ह्याच्यामध्ये आपला हा कांदा टाकायचा आणि हे लसूण टाकायचं आणि ह्याच्यामध्ये बघा आपल्याला 4 मिरच्या टाकायच्या, 4 ते 5 मिरच्या टाकायच्या। ह्या लाल मिरच्या आहेत, आपल्या वल्ल्या मिरच्या लाल झालेल्या आहेत, त्या तुम्ही सुक्या जरी टाकल्या तरी चालेल। पण ही लाल जी मिरच्या असतात ना, त्याची जरा चव वेगळी लागते, म्हणून मी लाल टाकले ते। तुमच्याकडे नसल्या तर तुम्ही सुक्या टाका। आता ह्यात आपल्याला तेल वगैरे काय वापरायचं नाही ना, असंच आपल्याला हे भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर। बघा हे आपण भाजून घेतलेलं आहे, तर ह्याला काय आपण तेलाचा वापर केला नाही, जास्त प्रमाणात पण भाजलं नाही, अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे एकसारखं हलवून मीडियम गॅसवर। आता हे मी गॅस बंद करते आणि ह्याला आपण थंड होऊन देऊया। हे आपण बघा धने जिरे आणि बडीशेप ही कुटलेली आहे, तर बघा अशा प्रकारे कुटून घ्यायची। एकदम बी जास्त बारीक पावडर अशी करायची नाही, अशी कुटून घ्यायची। बघा थंड झालेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करायचं, तर ह्यात काय टाकायचे बघा, हे चिंच टाकायचे। तर ही 2 बुटके घेतलेले आहेत बघा चिंचेचे। जर तुमच्याकडे चिंच जर नसेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची, त्यामुळे काय होती चव 1 नंबर लागते। तर तुम्ही टाका त्यात। आता हे मी मिक्सरला बिना पाण्याचं बारीक करायचे, पाण्याचा वापर करायचा नाही। पाण्याचा वापर केला तर काय होतं, जास्त दिवस चटणी टिकत नाही। मिक्सरला बघा बारीक करून घेतलेलं आहे, पाण्याचा वापर केलेला नाहीये। कांदा असल्यामुळे काय होतं, बारीक होतं। कढई गरम करत ठेवली, ह्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेतला होता, त्याच कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकायचे कांद्याच्या चटणीसाठी। तर तेल थोडं जास्त टाकायचं, कारण का ते पण सांगते। कारण त्यासाठी काय होतं माहिती आहे का, तेल जास्त टाकलं चटणी बनवली की नाही की चटणी जास्त दिवस टिकते आणि चांगली परतली जाते। तर आता हे तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा थोडंसं जिरं, अर्ध्या चमच्याला पण कमी जिरं टाकलेलं आहे आणि गॅस आता थोडासा बारीक करायचा। आता त्याच्यामध्ये आपल्याला हे जे कांदा आपण बारीक केला होता का नाही, तो काही पेस्ट अशा प्रकारे होती। आणि गॅस बारीक करायचं का माहिती आहे का, तर आता ह्या तेल आपण जास्त टाकलेलं आहे ना, ते उडं बिडं लांगाव, त्यामुळे गॅस बारीक करा। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामधलं सगळं टाकून घेते। कांद्याची पेस्ट बघा मी टाकलेली आहे। आता हे मीडियम गॅस करायचा, टाकताना बारीक करायचा, अंगाव वगैरे उडल। आणि आपल्याला आता ही एकसारखं हलवून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर परतायचं पहिलं हे तेलामध्ये चांगलं। मिनिटभर बघा एकसारखं मी परतून घेतलेलं आहे तेलामध्ये। गॅस आपला फास्ट आहे, तर बारीक करते एकदम। आणि त्याच्यामध्ये बघा ही कलरवाली पण मिरची पावडर आहे आणि साधी पण मिरची पावडर आहे। तुम्ही मिरच्या ह्याच्यामध्ये टाकल्या त्याच्याप्रमाणे तुम्ही लक्षात घेऊन मिरची पावडर टाका, कारण मी ओल्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तुम्ही जरी सुक्या मिरच्या टाकले ना तर 3 नाही तर 4च टाका, चवीनुसार मीठ। आता हे मिक्स करून घेऊया आणि गॅस मिडियम करूया। कधी पण असे मसाले वगैरे टाकताना ना गॅस बारीक करायचा, कारण काय होतं ठसकतं, नाहीतर असं अंगाव वगैरे उडल, नाही तर जळून जाईल, दुसरं काय होणार नाही त्यापासून। आता हे एकसारखं आपण हलवून घेऊया। मिक्स करून घेतलंय बघा चांगलं। तर त्याच्यामध्ये बघा ही जी आपण मसाला बारीक केला, तर अशा पद्धतीत बघा मी बारीक केलेला आहे। आणि हा सगळा मिळून 2 चमचे, 2 ते 2.5 चमचे होते, कारण ह्याच चमच्याच्या मापाने धने जिरे आणि बडीशेप घेतलेली आहे मी। तर आता हा सगळा आपण टाकून देऊया। आता ह्याला आपल्याला एकसारखं मीडियम गॅसवर परतायचे, जेणेकरून ह्याला तेल सुटलं पाहिजे। बघा अशा पद्धतीने आपण जे तेल टाकलं होतं ना, ते सोडायला लागलं की नाही की गॅस बंद करायचा, चटणी झाली समजायची। तर बघा आता हे तेल सोडायला लागलेलं आहे आणि गॅस मिडियम आहे। मिडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं एकसारखं आपल्याला परतून घ्यायचं। एकदम छान अशी कांद्याची चटणी लागते। आता मी मिडियम आकाराची तुम्हाला 4 कांदे दाखवले होते, तुम्ही मोठ्या आकाराचे जरी 4 घेतले किंवा 3 घेतले तरी ह्याचे एवढ्याच मसाल्यामध्ये होऊ शकतं। लाल मिरच्या मी टाकले, त्या तुम्ही म्हणजे
सुकलेल्या मिरच्या टाकल्या तरी चालतील, कारण की असं दाखवलं की म्हणते ते आमच्याकडे सुक्या मिरच्या नाही आहेत, लाल मिरच्या आहेत त्या वडल्या, तर चालतं. तर वडल्या मिरच्या तेवढ्यासाठी मी तुम्हाला दाखवल्या टाकून. फक्त ही चटणी जास्त दिवस टिकायसाठी ना भाजणं गरजेचं आहे, तेल टाकणं जास्त गरजेचं आहे. तर अशा पद्धतीत चटणी होतील, खायला एक नंबर लागते आणि ही चटणी महिनाभर टिकते. पण हे काचेच्या भरणीमध्ये तुम्ही पॅक बंद डब्यामध्ये जशी लागल तशी चमच्याने घ्या. फक्त यात कसं असतं माहिती आहे का, वल्ला चमचा वगैरे वल्ल्या चमच्याने घ्यायची नाही आणि फ्रीजमध्ये ठेवायची, तुमची भरपूर दिवस टिकल. ह्याच्यामध्ये चिंच नसेल तर तुम्ही आमचूर पावडर जरी टाकली तरी चालेल, चवीला एक नंबर होईल. तर थंडीचे दिवस चाललोय, तुम्ही एक चमचा ह्याच्यामध्ये तीळ टाकलं तरी पण चालू शकतं. अशा पद्धतीत बघा ही कांद्याची चटणी बनते आणि कलर बघा किती छान आलेला आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची आणि साधी मिरचीच टाकलेली आहे. जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.